नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही आपल्याला शब्द न्यूज चॅनलवरती दिसत आहेत राष्ट्रपती राजवटीबद्दल, मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेणार आहोत ती राष्ट्रपती राजवटीबद्दल घेणार आहोत। तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असतील की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काय चालू आहे, जे की राष्ट्रपती राजवट नाव आपल्याला दिसते। राष्ट्रपती राजवट नेमकी काय असते, राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर काय होतं, जे की आपलं महाराष्ट्र राज्य सरकार आहे, महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये राष्ट्रपती राजवट असेल, इतर कोणत्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही कशा प्रकारे लावली जाते, जी काही राष्ट्रपती राजवटीबद्दल जी काही आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती नाहीये ती माहिती पोहोचवण्याचं काम मी करणार आहे, जे की तुम्हाला सगळी राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आहे, राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते आणि राष्ट्रपती राजवट ही का लावली जाते, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत। पहा, लक्षात घ्या, ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट कोणत्याही राज्यामध्ये लावली जाते तेव्हा राज्य सरकार जे काय आहे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली चालतं, राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली चालतं, त्याची इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत। पहा, लक्षात घ्या, सध्या आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये जर बघितलं, महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं तर सध्या आपल्याला नाव चर्चेत दिसतं राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती राजवट। मग राष्ट्रपती राजवट नेमकी काय असते, ज्यावेळेस आपण न्यूज चॅनलवरती नाव ऐकतो त्याच्यामधून आपल्याला ती कन्सेप्ट कळत नाही, नेमकं राष्ट्रपती राजवट लावल्याबद्दल आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार जे असेल त्याच्यावर काय येतं, काय परिणाम होतात हे आपल्याला माहिती नसतं। पण त्या राष्ट्रपती राजवटीबद्दल आपण आज पूर्णतः माहिती घेणार आहोत। मग जे काही आपल्या सध्या महाराष्ट्र राज्य सरकार जे असतील त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतात राष्ट्रपती राजवटीचे, मग राष्ट्रपती राजवट हे कोण लावतं, कशामुळे लावतात आणि त्याची कारणे काय आहेत, आपण हे सर्व काही डिटेल्समध्ये पाहणार आहोत। पहा, लक्षात घ्या, आपण सुरुवात करणार आहोत जे काही भारतातील राज्य आहेत त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही लावली कशी जाते आणि का लावली जाते। पहा, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर भारतामध्ये एक भारतीय संविधान जे की आपल्या पूर्ण भारतासाठी लागू आहे। पहा, लक्षात घ्या, भारतीय संविधानामध्येच तरतूद केलेली आहे राष्ट्रपती राजवटीबद्दल। पहा, लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवट हा जो मुद्दा आहे हा पूर्णतः विषय आपल्या पूर्ण संविधानामध्ये दिलेला आहे। पहा, संविधानामध्ये जे काही भारतीय संविधान आपली राज्यघटना म्हणतो, आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, भारताचं संविधान, भारताच्या संविधानामध्ये राष्ट्रपती राजवटीबद्दल महत्त्वाचे विषय जसे की कलम असतील, आर्टिकल असतील दिलेले आहेत। पहा, जे काही संविधान आहे, संविधानामध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 352 ते 358 पर्यंत, आर्टिकल 352 ते 358 पर्यंत राष्ट्रपती राजवट नाही तर पूर्ण आणीबाणीबद्दल दिलेलं आहे। भाग 18 मध्ये 352 ते 360 ही आणीबाणी विषय आहे आणि त्या 352 ते 360 मध्ये महत्त्वाची कलम आहे 356 जी की राष्ट्रपती राजवटीबद्दल आहे। हे झालं आपल्या संविधानाबद्दल। पहा, लक्षात घ्या, संविधानामध्ये राष्ट्रपती राजवटीची तरतूद केलेली आहे। मग राष्ट्रपती राजवट ही कोणत्याही राज्यामध्ये कशा प्रकारे लावली जाते आणि का लावली जाते, त्याची कारणे कोणती आहेत, या प्रश्नाचं आपल्याला उत्तर पाहिजे। पहा, लक्षात घ्या, सुरुवातीला आपण जर राष्ट्रपती राजवटीबद्दल माहिती घ्यायची ठरवलं तर सुरुवातीपासून आपल्याला चालावं लागेल जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं। भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, तेव्हापासून जर आपल्या भारतामध्ये जर बघितलं राज्यांची निर्मितीची सुरुवात झाली होती, जेव्हा आपण सुरुवातीला निवडणूक घ्यायला सुरुवात केली होती आपल्या भारतीय संविधानानुसार, जे आपल्या भारतीय संविधानाची लागू ज्याची अंमलबजावणी आपण म्हणतो 1950 पासून झालेली आहे। 1950 पासून आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाली। मग तेव्हापासून राष्ट्रपती राजवट सर्वप्रथम कोणत्या राज्यात लावली, त्याचे कारणे कोणते आहेत, मग सुप्रीम कोर्ट असतील, आपलं जे काही न्यायालय म्हणतो आपण सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्या बाबतीत काही निर्णय दिलेले आहेत जे की राष्ट्रपती राजवट कशामुळे लावली जाते आणि का लावली जाते आणि तुम्ही राष्ट्रपती राजवट कशा प्रकारे लावू शकतात किंवा योग्य कोणती आहे, अयोग्य कोणती आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय दिलेले आहेत, ते पण आपण पाहणार आहोत। पण सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट ही राज्यामध्ये का लावली जाते आणि त्याचे कारणे कोणते। पहा, लक्षात घ्या, जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जात होतो, तेव्हा कोणत्याही एका केंद्र सरकारखाली आपण आधिपत्याखाली सर्व राज्य चालावे म्हणजे त्यांचं कोणीतरी ऐकावं। जसं की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर जर पाहिलं सर्व विसंगत होते, प्रत्येक जण विभागलेला होता, नंतर एकत्र आला तो नंतर विभागू नये म्हणून केंद्राच्या आधिपत्याखाली आणीबाणी जर आली तर सर्व राज्य एकत्रित यावे आणि त्या केंद्राच्या आधिपत्याखाली चालावे, म्हणून आपल्या भारतीय संविधानामध्ये आणीबाणीची तरतूद केलेली आहे। पहा, आणीबाणीच्या तरतुदीमध्ये महत्त्वाची कलम 356 ती राष्ट्रपती राजवटीबद्दल आहे। मग राष्ट्रपती राजवट जे काय आहे त्याच्यावर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं फोकस करायचे। पहा, लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवट ही सर्वप्रथम जर पाहिली तर पंजाब राज्यामध्ये लावलेली 1951 साली। पहा, लक्षात घ्या, पंजाब राज्यामध्ये संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम पंजाब राज्यामध्ये 1951 ला ही राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे। मग राष्ट्रपती राजवट
ही कशी लावली जाते त्याची प्रोसेस सांगतो पहा। ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लावल्या जाते, कलम 356 नुसार जे काही आपल्या भारतीय संविधानामध्ये घटनेमध्ये जे काही संविधानामध्ये लिहिलेलं आहे, घटनेमध्ये सांगितलेलं आहे, त्यानुसार राज्य जर चालत नसेल तर राज्यपाल ही राष्ट्रपतीकडे शिफारस करतो की इथं राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, अशी शिफारस राज्यपाल राष्ट्रपतींना करतात। ज्यावेळेस राष्ट्रपतींना राज्यपाल शिफारस करतात तेव्हा राष्ट्रपती ही निर्णय घेतात की आपल्याला राष्ट्रपती राजवट लावायची का नाही। मग राष्ट्रपती राजवट लावली, आपण एखाद्या राज्यामध्ये लावलेली राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपतींना संसदेमध्ये दोन्ही सदनामध्ये, लोकसभा असेल राज्यसभा असेल, या दोन्ही सदनाची सुद्धा संमती घ्यावी लागते आणि त्याचा कालावधी असतो 2 महिन्याचा। म्हणजे राष्ट्रपती राजवट लावल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सदनाने सुद्धा मान्यता द्यावी लागते, लोकसभा असेल राज्यसभा असेल। मग दोन्ही सदनाने त्याला मान्यता दिल्यानंतर ही राष्ट्रपती राजवट किती दिवस लागू राहते पहा, लक्षात घ्या। आपण राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पाहूयात, नंतर त्याचे जे काही परिणाम होतात राज्यावर ते सुद्धा पाहूयात। पहा, लक्षात घ्या, पंजाबमध्ये मी तुम्हाला सांगितलं 1951 ला राष्ट्रपती राजवट लागू झालेली, पण ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू करतात त्याची प्रोसेस कशी असते, राज्यपाल ही राष्ट्रपतींना शिफारस करतात की राष्ट्रपती राजवट लावावी लागते, कारण त्या राज्यामध्ये संविधानातील घटनेतील सांगितलेल्या तरतुदीनुसार राज्य सरकार चालत नसेल तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावावी अशी शिफारस राष्ट्रपतींना करतात। मग राष्ट्रपती काय करतात, संसदेतील दोन्ही सदन जे काही लोकसभा आहे राज्यसभा या दोन्ही सदनाची संमती 2 महिन्याच्या आत घ्यावी लागते। जर 2 महिन्याच्या आत संसदेने संमती नाही दिली तर ती राष्ट्रपती राजवट तिथंच पूर्णतः बरखास्त होते आणि राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाते, संसदेने मान्यता द्यावीच लागते। हे महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा, लक्षात घ्या, संसदेने जर मान्यता दिली, 2 महिन्याच्या आत मान्यता घेतली तर ती राष्ट्रपती राजवट 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत चालू राहते। पण असं कुणानंतर असं वाटलं की राष्ट्रपतींना की अजूनही संविधानाच्या तरतुदीनुसार राज्य सरकार जे काही चालत नाही, संविधानाच्या तरतुदीनुसार चालत नाही, आपल्याला पुढे सुद्धा आपण ते संविधानामध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट पुढे लागू करायची आहे, मग 6 महिन्याच्या पुढे कालावधी लागू करायचा आहे, तर नंतर तुम्हाला संसदेच्या दोन्ही सदनाची सुद्धा मान्यता घ्यावी लागते, संमती घ्यावी लागते। मग दोन्ही सदनाची संमती घेतल्यानंतर पुढे अजून 6 महिने अशा प्रकारची राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाते। मग अशी किती वेळेस पुढे ढकलल्या जाते तर जास्तीत जास्त ही 3 वर्षापर्यंत ही राष्ट्रपती राजवट 6-6 महिन्याने पुढे ढकलली जाते। मग राष्ट्रपती राजवट ही 6-6 महिन्याने पुढे ढकलली जाते, अशी 3 वर्षापर्यंत जास्तीत जास्त लावता येते। पण मध्यंतरीच 44वी घटना दुरुस्ती आपल्या संविधानामध्ये केलेली पहा, 44वी घटना दुरुस्तीनुसार काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेस 6 महिन्याने पुढे ढकलली म्हणजे 1 वर्षाच्या पुढे जर राष्ट्रपती राजवट लागू होत असेल तर त्याला एक महत्त्वाचं कारण असलं पाहिजे, देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागलेली असायला पाहिजे किंवा निवडणूक आयोगाने तसं सक्षम किंवा संमती दिली पाहिजे की तुम्ही आणीबाणी चालू ठेवू शकतात। मग राष्ट्रपती आणीबाणी, राष्ट्रपती राजवट जे काय आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट, ती राष्ट्रपती राजवट जर 1 वर्षाच्या पुढे लागू ठेवायची असेल तर देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असायला पाहिजे अशी 44व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानामध्ये तरतूद केलेली आहे। पण जास्तीत जास्त कालावधी जर विचारला तर किती वर्ष आहे, 3 वर्ष, म्हणजे 3 वर्ष आपण राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो। पहा, लक्षात घ्या, हे कालावधी आहे राष्ट्रपती राजवटीचा। मग राष्ट्रपती राजवटीमध्ये तुम्ही पाहिलं की सर्वप्रथम पंजाब राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावलेली आहे 1951 ला। अशा प्रकारे ज्या वेळेस आपण राज्यांचा विचार करतो भारतातील, जवळपास भारतातील सर्व राज्यांचं म्हटलं तरी चालेल, 2 राज्य सोडले तर छत्तीसगड आणि तेलंगणा। छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्यामध्येच संविधानामधील जे आपण संविधानानुसार राज्यांची जी विभागणी केलेली आहे त्या विभागणीनुसार जर पाहिलं तर ह्या 2 राज्यांना सोडून सर्व राज्यामध्ये जवळपास राष्ट्रपती राजवट लागलेली आहे। पहा, लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर जे काही राज्य सरकार आहे ते राज्य सरकार एक तर निलंबित होतं किंवा बरखास्त होतं, आणि ते निलंबित आणि बरखास्त करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे। पहा, राष्ट्रपती ते राज्य सरकार निलंबित करू शकतात किंवा बरखास्त करू शकतात। मग राष्ट्रपती राजवट लावण्याची योग्य वेळ कोणती हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मग लक्षात घ्या, आपण सर्वप्रथम पाहूयात राष्ट्रपती राजवट। पहा, लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवट ही जी काही महत्त्वाची तरतूद आहे ती आपल्या संविधानामध्ये भाग 18, किती, भाग 18 आणि कलम जर बघितलं तर कलम आहे 356, ही राष्ट्रपती राजवटीबद्दल महत्त्वाची कलम आहे। पहा, लक्षात घ्या, भाग 18 मध्ये कलम 356 यानुसार भारतातील राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। मग राष्ट्रपती राजवट ही लागू करण्याची वेळ काय येते, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्या वेळेस भारतातील कोणत्याही राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होते, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत प्राप्त होत नाही, त्यावेळेस तो पक्ष आपल्या सदस्याचं बहुमत
घोषित करत नाही तोपर्यंत त्याला ते सरकार स्थापन करता येत नाही आणि सरकार स्थापन नाही झाल्यानंतर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस असं राज्यपाल करतात आणि त्यावेळेस त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केले जाते। मग राष्ट्रपती राजवट लागू केले जाते हे एकच कारण आहे का? तर नाही, असे कारण 2-4 आहेत। पहा लक्षात घ्या, जे काही कारण सांगतो ते नीट ऐका। ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये बहुमत सिद्ध होऊ शकत नाही त्या राज्यामध्ये जर पाहिलं राष्ट्रपती राजवट लागू होते आणि त्याची शिफारस राज्यपाल करतात राष्ट्रपतींना। मग राष्ट्रपतींना शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होते, याचं एक कारण आहे महत्त्वाचं। त्यानंतर ज्यावेळेस राज्य सरकार स्थापन आहे, पण राज्य सरकार स्थापन असून सुद्धा केंद्राची जी काही निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी जर ते राज्य सरकार करत नसेल किंवा केंद्राच्या म्हणण्यानुसार जर आपण जे काही निर्णय घेतलेले असतील ते निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत होत नसेल, त्यावेळेस सुद्धा राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात। अजूनही पहा, ज्यावेळेस त्या राज्याची कायदा व सुव्यवस्था ही मोडखळीस निघाली असेल किंवा त्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस वेगळ्या प्रकारचं वळण लागतं त्यावेळेस सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात, ज्यावेळेस त्या कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असेल। पण कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं कारण हे राज्य सरकार, पहा लक्षात घ्या, राज्य सरकार जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं कारण नसेल, राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं कारण नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही, असं सुप्रीम कोर्टानंच निर्णय दिलेला आहे। पहा लक्षात घ्या, दुसरं कारण कायदा व सुव्यवस्थेचं। तिसरं कारण मी सांगितलं, केंद्र सरकारचे जे काही निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी जर राज्य सरकार करत नसेल तेव्हा सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते। हे लागू करण्याची कारण आहेत, पहा लक्षात घ्या, हे महत्त्वाचे कारण मी जे काही सांगितलेले आहेत। याच्यावर कारणे तुम्हाला एक महत्त्वाचा किस्सा सांगतो, म्हणजे तुम्हाला उदाहरणानं समजून जाईल। ज्यावेळेस सिच्युएशन आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला लवकर समजायला लागतं। समजा उदाहरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादं उदाहरण सांगतो त्यावेळेस तुम्हाला लवकर समजतं। पहा लक्षात घ्या, उदाहरण साक्षात घडलेलं आहे। ज्यावेळेस कर्नाटक सरकारचा आपण थोडासा विचार करूया। ज्यावेळेस कर्नाटक सरकारचा विचार करतो आपण, राज्य सरकार जे काही कर्नाटकचं होतं ते कधी होतं पहा लक्षात घ्या, त्याचं इसवी सन आहे 1988 ते 89 मध्ये। पहा 1988 आणि 89 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री S.R. गोमई, पहा लक्षात घ्या, गोमई नावाचे जे मुख्यमंत्री होते कुठले, कर्नाटकचे हे मुख्यमंत्री जेव्हा असताना 1988-89 मध्ये ते मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्री असताना काँग्रेस सरकारने काय केलं होतं, त्यावेळेस या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती। पहा लक्षात घ्या, बहुमत सिद्ध न केल्यामुळे राष्ट्रपती राजवट इथं कर्नाटक राज्यामध्ये लागू केल्यामुळे ह्या कर्नाटक राज्यातील जे गोमई नावाचे मुख्यमंत्री होते ते कुठे गेले, उच्च न्यायालयामध्ये ते सुद्धा तिथं फेटाळली त्यांची मागणी जी काय होती। तिथून पुन्हा कुठे गेले, ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले। पहा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलाय तो ऐतिहासिक निर्णय आहे। पहा लक्षात घ्या, कोणत्या निर्णयामध्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा जेव्हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं जेव्हा केस गेली, गोमई या मुख्यमंत्र्याची केस गेलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, तेव्हा ते निर्णय दिलेला आहे। पण 1988-89 मध्ये निर्णय झालेला नाहीये। पहा लक्षात घ्या, ज्याला कालावधी जाऊ दिला, जसं की उच्च न्यायालयामध्ये गेले तिथून सर्वोच्च न्यायालयामध्ये जवळपास 1994 सुद्धा उजाडला। तिथं 1994 पर्यंत जर पाहिलं तर 1994 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे काही जे निर्णय सांगितलेले हे निर्णय मी तुम्हाला समोर सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की जर कायदा व सुव्यवस्था मोडकळीस येण्यास कारण जर राज्य सरकार असेल तरच राष्ट्रपती राजवट लावता येतील, अन्यथा राज्य सरकार त्याच्यामध्ये कारण नसेल तर राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही। प्लस केंद्र सरकारचे निर्णय जर त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत नसेल त्यावेळेस आपण राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो। प्लस संविधानातील तरतुदीनुसार सांगितल्यानुसार जर कायद्याच्या अंतर्गत राज्य सरकार चालत नसेल तेव्हा सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करता येईल, असे ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत। पहा कोणत्या केसमध्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्री जे काही गोमई होते त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय दिलेले आहेत। पहा मग सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत। मग आता राष्ट्रपती राजवट तर लागू करायची आपल्या कोणत्याही राज्यामध्ये, मग राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर काय होतात, त्याचे परिणाम काय होतात हे आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे की राष्ट्रपती राजवट लागली तर नेमकं होतं तरी काय। महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर काय मिळतं। पहा लक्षात घ्या, ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू होते, मग राज्यामध्ये लागू झाल्यानंतर काय परिणाम होतात, ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू होते त्यावेळेस राज्य सरकार राष्ट्रपती एक तर निलंबित करतात किंवा विसर्जित
करतात. मग निलंबित किंवा विसर्जित करतात. मग त्यावेळेस महाराष्ट्र सरकार असेल किंवा दुसरं सरकार असेल, कोणत्याही राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्यावेळेस तिथलचा अर्थसंकल्प मांडायचा कसा. तर मग तेथील राष्ट्रपती काय करत असतो, राष्ट्रपती जे काही केंद्र सरकार आहे, संसद आहे, त्यांच्याकडे ते निर्णय घेण्याचं परमिशन म्हटलं तरी चालेल, परवानगी म्हटलं तरी चालेल, ती केंद्र सरकारकडे, संसदेकडे देऊन टाकते. मग त्यानंतर राज्य सरकारचा कारभार कोण पाहतं, राज्य सरकारचा कारभार राज्यपाला अंतर्गत जे काही राज्याचे मुख्य सचिव आहेत, मुख्य सचिवाच्या अंतर्गत कायदा व सुव्यवस्था सांभाळली जाते. मग याच्यामध्ये जर बघितलं, राज्य सरकार तुमच्या माहितीस्तव 6 महिन्यापर्यंत निलंबित केलेला असेल आणि नंतर जर राष्ट्रपती राजवट पाठीमागे घेतली तर परत ते राज्य सरकार, जसं की आपण म्हणतो, पहिल्या पुनर्पदावर वापस येऊ शकतो. पण जर ते विसर्जित केलं असेल तर परत निवडणूकच घ्यावी लागते. हे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला माहिती असायला पाहिजे. पहा, लक्षात घ्या, महाराष्ट्र सरकारविषयी जर बोललं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत किती वेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे, तर ती आहे 3 वेळेस. पहा, लक्षात घ्या, 3 वेळेस. 1980ला एक, 2014ला एक आणि 2019ला सध्या, असे 3 वेळेस आपल्या इथं राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे. आणि ते महत्त्वाच्या तरतुदी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता जर लागली तर ही 4थी वेळेस असेल, याच्या अगोदर 3 वेळेस लागलेली आहे. पण राष्ट्रपती राजवट लागू नाही किंवा लागू व्हावी अशी कोणाची अपेक्षा नसते, पण त्याचे कारणे कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणते आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे, की राष्ट्रपती राजवट ही कधी लागू करू शकतात किंवा कधी नाही करू शकत. हे दोन्ही सुद्धा तुम्हाला मी तरतुदी सांगितलेल्या आहेत. कारण तुम्हाला समजणे असतील, मी अशी तुमच्याकडून काय करतो, अपेक्षा करतो. ठीक आहे, तर मग आपण इथं आज थांबूया.